झी 24 तास एक पाऊल पुढे। यूपीए 1च्या तुलनेत यूपीए 2ला लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या। जनतेनं यूपीएवर विश्वास टाकला खरा, पण गेल्या 4 वर्षात घोटाळ्यांमध्येच हे सरकार अडकून पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। केंद्रातल्या काँग्रेस प्रणित यूपीए 2 सरकारला 4 वर्ष पूर्ण होत आहेत, पण हे सरकार आपल्या कामगिरीपेक्षा भ्रष्टाचारासाठी जनतेच्या लक्षात राहिलं। कारण या 4 वर्षांच्या काळात अनेक मोठमोठे घोटाळे बाहेर आले। भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काही मंत्र्यांवर तुरुंगात जाण्याची वेळ आली। अनेक वेळा कोर्टानं सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले, तसंच काही निर्णय घ्यायला भागही पाडलं। अनेक वेळा सरकार अडचणीत आलं, पण त्यातून मार्ग काढण्यात काँग्रेसला यश आलं। ममता बॅनर्जींनी यूपीएचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला जोरदार धक्का दिला होता। ममतांनी काँग्रेसला फेरविचारासाठी मुदत दिली होती। काँग्रेस त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होईल असं वाटलं होतं, पण तसं काही घडलं नाही। पश्चिम बंगालची ढासळती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ममतांनी काँग्रेसची साथ धरली होती। ममता पाठिंबा काढणार नाहीत असं सगळ्यांनाच वाटत असताना ममतांनी सर्व अंदाज चुकवत यूपीएची साथ सोडली। त्यामुळे काँग्रेसला समाजवादी पक्ष, द्रमुक आणि बसप या पक्षांना गुंजाळण्याची वेळ आली। खरं तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सुधारणांना बहुतेक पक्षांनी विरोध केला। या मुद्द्यावर माघार घेतल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश जाईल अशी भीती काँग्रेसला वाटत होती। आर्थिक सुधारणांचा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेतल्याची टीका मनमोहन सिंगांवर झाली। जाणकारांच्या मते मनमोहन सिंगांना आर्थिक सुधारणा राबवायच्या होत्या तर त्या याआधीच राबवायला हव्या होत्या, पण जो प्रयत्न पंतप्रधानांनी केला त्यात म्हणावं तेवढं यश त्यांना आलं नाही। कारण अनेक घोटाळ्यांमुळे डागाळलेली सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी आर्थिक सुधारणांचा प्रयत्न केला गेला, पण तोही फसला। ममतांनी यूपीएचा पाठिंबा काढल्यामुळे विरोधी पक्षांना बळ मिळालं। तसंच इंधन दरवाढ, एफडीए प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले, पण प्रत्येक वेळी काँग्रेसनं अडचणींवर मात केली। खरं तर यूपीए 1च्या तुलनेत यूपीए 2ला लोकसभेत अधिक जागा मिळाल्या, पण यूपीए 2 हे घोटाळे आणि भ्रष्टाचारासाठीच लक्षात राहिलं। यूपीए 2च्या 4 वर्षांच्या काळात अनेक घोटाळे उघड झाले, पण त्यावर लगाम लावण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश येताना दिसत नाही। रश्मी पुराणिक, झी मीडिया, दिल्ली। गेल्या 4 वर्षात यूपीए 2नं घेतलेल्या निर्णयांपेक्षा घोटाळ्यांमुळेच सरकार चर्चेत राहिलं। कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यापासून सुरुवात झाली आणि घोटाळ्यांचं हे सत्र सुरूच राहिलं। या घोटाळ्यांमुळे 4 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, तर दोघांना तुरुंगाची हवा खावी लागली। काही दिवसापूर्वी लाचखोर भाच्यामुळे रेल्वे मंत्री पवन बन्सल यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं। अणुकरारावर डाव्यांनी यूपीएचा पाठिंबा काढून घेतला आणि केंद्र सरकार पडणार तर नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दाखवून दिलं। मनमोहन सिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेचा काँग्रेसला फायदा झाला आणि जनतेनं पुन्हा देशाची सूत्र काँग्रेसच्या हाती दिली। पण ज्या विश्वासानं भारतीय मतदारांनी काँग्रेसच्या हाती सत्ता दिली होती त्या विश्वासाला पुढे तडे जायला सुरुवात झाली। यूपीए 2ची जी सुरुवात झाली म्हणजे तुम्ही पहा, एकीकडे 2G स्पेक्ट्रम एलोकेशन स्कॅम झाला, CWG कॉमनवेल्थ गेमचा झाला, आदर्श झाला, कोलगेट कोळशाचा झाला, आता रेलगेट म्हणतात ते झालेलं आहे। म्हणजे हे निसरता ह्या सरकारच्या नाकेनऊ आलेली आहे। पहिल्यांदा ते म्हणायचे की कोॲलिशन कंपल्शन्स म्हणजे आम्ही स्वच्छ आहोत, पण अलाईजमुळे आम्हाला हे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात। पण हे कोलगेटमध्ये यांचे लोक आलेले आहेत। स्वातंत्र्यानंतर सगळ्यात भ्रष्ट सरकार अशी ओळख स्वतःची प्रस्थापित करून शेवटच्या वर्षात निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न हे सरकार करते आहे। आणि ज्या पद्धतीनं यूपीए 2चा कारभार पहिल्या दिवसापासून चालला आहे त्यातून काहीही सकारात्मक घडलेलं नाही। दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघड झाल्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स संयोजन समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली। या प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना वाचवण्यासाठी काँग्रेसला बरीच धडपड करावी लागली। कॉमनवेल्थ गेम्सचं प्रकरण थंड होतं न होतं तोच 2G घोटाळा बाहेर आला। लिलाव न करता स्पेक्ट्रमची विक्री केल्यामुळे सरकारचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला।
मंत्री ए राजा यांच्या काळात वाटप करण्यात आलेले 122 परवाने रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. तसंच या प्रकरणी ए राजा यांना तुरुंगाची हवा खावी लागली. 2G प्रकरणी विरोधकांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडून चौकशी करण्याची मागणी करत संसदेचं कामकाज रोखून धरलं. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्र्यांना प्रत्येक निर्णयाची कल्पना होती असा दावा ए राजांनी केला. 2G प्रकरण सुरू असतानाच कोळसा खाण वाटप घोटाळा बाहेर आला. हा घोटाळा 2G पेक्षाही मोठा असल्याचं समोर आलं. 1.86 लाख कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामुळे देश हादरून गेला. 2G प्रकरण असो की कोळसा खाण, प्रत्येक वेळी काँग्रेसनं घटक पक्षांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली स्वच्छ प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला, पण कोळसा खाण घोटाळ्यात थेट पंतप्रधानांवरच विरोधकांनी आरोप केले. वैयक्तिकदृष्ट्या पंतप्रधान हे अत्यंत सचोटीचे ग्रस्त असतीलही, परंतु ज्यांच्या समोर असे हे करप्शनचे एवढे महाकाय असे प्रकार, अवाढव्य असे प्रकार घडले, तर मग त्यांनी डोळेझाक का केली? 2004 ते 2009 या काळात कोळसा खाण मंत्रालय हे पंतप्रधानांच्या अखत्यारीत होतं. विशेष म्हणजे याच काळात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणींचं वाटप करण्यात आलं. कोळसा खाणींचं वाटप करताना कोणतंच धोरण पाळण्यात आलं नाही. प्रायव्हेट प्लेयर्सना कोळसा खाणींचं वाटप करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी प्रत्यक्षात उत्पादन झालं नाही. त्यामुळे वाटप करण्यात आलेल्या कोळसा खाणी रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या, केल्याचं उघड झालं. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं कठोर शब्दात ताशेरे ओढले. त्यानंतर मात्र केंद्रीय कायदा मंत्र्यांवर पदावरून पायउतार होण्याची वेळ आली. हे प्रकरण ताजं असतानाच लाचखोर भाच्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल यांना पायउतार व्हावं लागलं. खरं तर केंद्रीय कायदा मंत्री अश्वनी कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग तयार नव्हते. मात्र पक्षाध्यक्षा सोनिया गांधींच्या दबावापुढे पंतप्रधानांचं काहीच चाललं नाही. UPA 2 मधील 4 मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, तर दोघांना तुरुंगाची हवा खावी लागली. रश्मी पुराणिक, झी मीडिया, दिल्ली. आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यासोबत. कुमार केतकर, आपलं स्वागत झी 24 तासमध्ये. UPA 2च्या या 4 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आपण काय सांगाल? UPA 2चा 4 वर्षाचा जो काही कारभार आहे किंवा तुम्ही ज्याला वाटचाल म्हणता, ती UPAच्या पहिल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीपासून वेगळी करता येत नाही. त्यामुळे UPA 1 5 वर्ष आणि UPA 2 4 वर्ष असाच विचार करावा लागेल. कारण जे काही आत्ता वाद किंवा घोटाळे निर्माण झालेले आहेत त्याची पण मुळं पहिल्या UPA सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ते एक प्रकारे कंटिन्युटी आहे आणि त्या कंटिन्युटीचा विचार केला पाहिजे. आता 2 गोष्टी आहेत. 2004 मध्ये ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळी त्यांच्याकडे 145 जागा होत्या. 2009 मध्ये म्हणजे UPA 2ला ज्या जागा आल्या त्या 206 जागा काँग्रेसकडे होत्या. 206 जागांचं काँग्रेसच्या नेतृत्वाखालचा UPA आणि 145 जागांचा UPAचा कारभार या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या UPA मध्ये डाव्यांचा त्यांना पाठिंबा होता, दुसऱ्या UPA मध्ये डाव्यांचा त्यांना पाठिंबा नाही. ही परिस्थिती आपण नीट लक्षात ठेवली पाहिजे. आता UPA 2चा जो कारभार आहे त्याला डाव्यांचाही पाठिंबा नाही आणि ह्याच काळामध्ये भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणामध्ये पॉलिटिकल स्पेस मिळत गेली, ती UPA 2 मधल्या काही मंत्र्यांच्या घोटाळ्यांच्यामुळे, भ्रष्टाचारामुळे. आता तो भ्रष्टाचार किती प्रमाणात आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही, परंतु आरोप आहेत आणि त्या आरोपामध्ये बरंच तथ्य आहे असं न्यायालयांचं किंवा चौकशी समित्यांचं म्हणणं आहे. परंतु त्याचा जो प्रपोर्शन आहे, त्याचा जो विस्तार आहे तो किती आहे हा अजून ठरलेला नाही. परंतु त्याच्यामुळे प्रचाराला मात्र खूप जागा मिळाली. आता प्रचार जास्तीत जास्त तीव्र केव्हा होत गेलाय? आता आपण UPA 2च्या वाटचालीबद्दल बोलतोय, तर प्रचाराची तीव्रता केव्हा वाढत गेली आहे? तर जसजशा 2014च्या लोकसभा निवडणुका जवळ येत गेलेल्या आहेत तस तसे त्यांच्या मित्र पक्षांनी किंवा विरोधी पक्षांनी दोघांनी ते तणाव वाढवायचा प्रयत्न केला. त्याचं कारण अतिशय स्वच्छ आणि स्वाभाविक आहे. नक्कीच, म्हणूनच एकूण या सगळ्याच्या निमित्तानं हे पडगम वाजू लागलेत आणि म्हणूनच ही 4 वर्ष महत्वाची ठरतात. पण गेल्या 4 वर्षात नेमकं काय बदललं या संदर्भातही आपण बोलणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा UPA 2चं रिपोर्ट कार्ड. झी 24 तास, एक पाऊल पुढे.